एक माणूस इंडिया गेटवर ओरडत होता, पीएम घोटाळा आहे, पीएम घोटाळा आहे. तिथून जाणाऱ्या पोलीसवाल्याने त्याला पकडले. पोलीस, पीएमची बदनामी करतोस? माणूस, मी तर पाकिस्तानच्या पीएम बद्दल बोलत होतो. पोलीस, मला काय मूर्ख समजतोस? मला काय माहीत नाही का कोणत्या देशाचा पीएम घोटाळा आहे ते? गण्या, असं ऐकलंय की लग्न आकाशात जुळतात म्हणे. म्हण्या, एकदम बरोबर ऐकलंयस, पण हेही लक्षात ठेव की वादळ आणि विजा पण तिथंच कडाडतात. पप्पू आपल्या जीवनात खूप त्रस्त होता, म्हणून मित्रांनी सांगितलेल्या एका बाबाकडे गेला. बंधू बाबा, उद्या याच वेळी ये आणि येताना दारातील थोडी माती घेऊन ये. दुसऱ्या दिवशी बाबा माती हातात घेऊन म्हटला, ऐकण्याची हिंमत असेल तर सांगू का? पप्पू, बोला ना बाबा. बाबा, जी तुझी मुले आहेत ती तुझी नाहीत. तुझी मुलगी शाळेत 2 मुलांसोबत जाते आणि तुझ्या बायकोचं शेजारच्या माणसाबरोबर लफडं आहे. पप्पू मोठ्याने हसायला लागला आणि म्हटला, बाबा, ऐकायची हिंमत असेल तर सांगू का? बाबा, सांग ना. पप्पू, ती माती तुमच्या दारातील आहे. शेजारचे काका, बेटा अभ्यास कसा चालला आहे? मुलगा, काय सांगू काका, असा चालत चालत गेलाय की माझ्यापासून खूप दूर गेलाय आता. ज्या व्यक्तीला जीवनात पाऊल कधी मागे व कधी पुढे घ्यायचं हे माहीत नाही, तो कधीही गरबा खेळू शकत नाही. शिक्षक, दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटकडे पाहून काय शिकावं? गण्या, खूप उंचीवर पोचायचं असेल तर बाटलीचा आधार घ्यावा लागतो सर. आजकालची राजकीय परिस्थिती, ज्यांच्या सांगण्याने घरातील लोक चहा पण करत नाहीत, ते आज युवा नेते म्हणून फिरालेत. ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी. यहाँ पे देखिए ऐसा